नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आज सातारा फलटणला जाधववाडीला बैलगाडा शर्यतीचं मैदान चालू आहे. आणि मित्रांनो, या मैदानामध्ये खूप चांगले चांगले पैरे जमलेले आहेत आणि जबरदस्त मैदान आपल्याला सकाळपासून बघायला मिळते. तर मित्रांनो, कालपासून मोठ्या प्रमाणावर ज्याची चर्चा होती की उद्याच्या मैदानासाठी बकासूरचा पैरा कोण असेल. तर मित्रांनो, आपला सर्वांचा लाडका सप्तहिंद केसरी बकासूर याचा आजच्या मैदानामध्ये पैरा झालेला आहे. तो आपल्या रणजित निंबाळकर सरांचा, ज्या बैलाने मागील काही महिन्यांमध्ये संपूर्ण बैलगाडा क्षेत्राची लक्ष वेधून घेतलेला आहे, असा आदत किंग सुंदर याच्याबरोबर पैरा झालेला आहे. आणि गट क्रमांक 3 मध्ये ही गाडी पळाली. थोडी घासाघास झाली. ड्रोनचा आधार घेतला, व्हिडिओ शूटिंगचा आधार घेतला आणि त्याच्या व्हिडिओ शूटिंगच्या आधारे बकासूर आणि सुंदर ही गाडी विजयी झालेली आहे आणि ही गाडी सेमी फायनलसाठी पात्र झालेली आहे. आणि मित्रांनो, आज बकासूरकडे खूप सारं लक्ष आहे, कारण का बरेच दिवसापासून आपण जसं म्हणतोय की बकासूर आपला कंटिन्युअस गुलालामध्ये तर आहे, परंतु ज्या प्रकारचा एक नंबर करण्याचा बकासूरचा रेशो होता की एक मैदानाआड एक नंबर हा बकासूरचा असायचाच, तो कुठेतरी कमी झालेला दिसतोय आणि बकासूर आपला एक नंबरमध्ये राहत नाही. तर भरपूर जणांची अपेक्षा आहे, सर्वांचीच अपेक्षा आहे की आज बकासूरने एक नंबर करावा आणि आज बकासूरचा पैरा खरोखरच सुंदर आहे. तुम्ही आता जर गटाला गाडी बघितला असेल तर काय सुंदर जबरदस्त पळालाय बकासूर बरोबर. आणि एक स्पीडला तोडीला तोड आहे सुंदर, त्याच्यामुळे आज बघण्यासारखी गाडी असेल सेमीफायनल. आणि बकासूर आपला फायनलला पात्र झाला तर. त्याचबरोबर दुसरी गाडी गट क्रमांक 1 मध्ये देखील आपल्या रणजित सरांचा हिंद केसरी सर्जा आणि त्याचा पैरा आजच्या मैदानामध्ये जमलेला आहे. तो आपल्या पिंटू शेठ मोडक यांचा कॉकटेल उर्फ सुंदर याच्याशी. आणि जबरदस्त गाडी पळाली आणि निर्विवाद वर्चस्व म्हणतो तसं त्यांनी वर्चस्व राखलं आणि गट क्रमांक 1 हा त्यांनी पास केलेला आहे. ही गाडी देखील आता सेमीसाठी पात्र झालेली आहे आणि सर्वच चांगले चांगले बैल या मैदानासाठी दाखल झालेले आहे. आपण बघितलं तर सुंदर हा आज दाखल झालेला आहे आणि आपण बघितला सकाळी की त्याच्या पाठीवरती बॉस असं नाव लिहिण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, खरोखरच हा बैल बॉस आहे आणि त्याला उगाच बॉस म्हणत नाही. तर मित्रांनो, जेव्हापासून बैलगाडा शर्यत चालू झाले, या आपल्या सप्तहिंद केसरी मांगडे तात्यांच्या सुंदरने अतिशय सुंदर असा पळ दाखवलेला आहे. मग तो भारत बरोबर असेल, भारत बरोबर त्याने अक्षरशः संपूर्ण भारत देश म्हणूया आपण दाणून सोडला. त्याच्यानंतर तो ज्या ज्या बैलांबरोबर पळतोय त्या सगळ्यांबरोबर त्यांनी सुंदर असा पळ दाखवलेला आहे. आणि आज या मैदानासाठी आपल्या सुंदरचा गुरु याच्याबरोबर पायरा झालेला आहे. तर ही गाडी देखील बघण्यासारखी असेल. आणि त्याचबरोबर सगळे चांगले चांगले बैल या मैदानासाठी दाखल झालेले आहेत. या सर्वांवर आपलं लक्ष राहणार आहे. सर्वात जास्त लक्ष आपल्या बकासूरच्या आणि या आपल्या सर्जाच्या गाडीवर राहणार आहे, कारण का या दोन गाड्यांनी खूप चांगला स्पीड आता दाखवलेला आहे. आता बाकी सगळे गट चालू आहेत. खूप चांगलं नियोजन आपल्याला या मैदानामध्ये बघायला मिळतंय. आणि आपण सर्वच आशा करूया की आजच्या मैदानामध्ये आपल्याला एक चांगला पळ बकासूरकडून बघायला मिळेल. आणि मित्रांनो, आजच्या मैदानामध्ये आपली ज्या क्षणाची आपण वाट बघतोय बऱ्याच दिवसांपासून, तो क्षण येईल आणि बकासूर आपला आज एक नंबर करेल. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की आज या ज्या दोन रणजित सर निंबाळकर सरांच्या दोन ज्या गाड्या आहेत, एक गाडी आहे सर्जा आणि कॉकटेलची आणि दुसरी गाडी आहे आपल्या बकासूर आणि सुंदरची. तर मित्रांनो, या गाडीपैकी कोणती गाडी एक नंबर करू शकते आणि हे जे दोन पैरे जुळले त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.